महाशिवरात्रीची पौराणिक कथा. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीस शिवरात्री येते, पण माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्री असं म्हटलं जातं. या दिवशी महादेवांची आराधना केली जाते. महाशिवरात्रीची एक कथा प्रसिद्ध आहे, त्यातीलच ही एक कथा मी सांगत आहे. एक व्याध शिकारीसाठी जंगलात आला होता. त्याला हरिणी दिसली. त्याने तिला मारण्यासाठी बाणाचा नेम धरला, पण त्यावेळीस ती हरिणी त्याला बोलली आणि म्हणाली, मी घरी जाऊन पिल्लांना भेटून येते, मग मला मार. हरिणीची विनंती पारध्यानं मान्य केली व तो तिची वाट पाहत एका झाडावरती बसला. त्याला काही खायलाच न मिळाल्याने उपवास घडला. त्याच्या हातातून सहज बेलाची पाने तोडली जात होती आणि ती नेमकी खाली असलेल्या शिवलिंगावरती पडत होती. त्यामुळे त्याची पुण्याई वाढली. प्राण्यांची हत्या करणे पाप आहे याची त्याला जाणीव झाली. थोड्या वेळाने हरिणी तेथे आली. त्या पारध्याने तिला नमस्कार केला आणि या सहज घडलेल्या कृतीतून पारध्याचे पुण्य वाढले. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली तर निश्चितच सद्बुद्धी वाढते. माघ वैद्य त्रयोदशीच्या दिवशी रात्री भोजन करू नये. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नदीमध्ये स्नान करावे. शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा व पूजा करावी. महादेवांच्या पिंडीवर 1000 किंवा 108 बिल्वपत्रे वाहावीत. दिवसभर उपोषण करावे. रात्रभर जागरण करून ओम नमः शिवाय चा जप करावा आणि पुढील ध्यान मंत्र म्हणावा. ध्यायो नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रवतत्सं रत्नाकलोपज्वालंगं परशुमृगवराभितहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् सूक्ष्ममगौरज्ञनव्याघ्रकृतवासनं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्रत्रिनेत्रम्. ओम नमः शिवाय.